नमस्कार, मी हरिश्चंद्र दत्तात्रय दराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर। तर इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इंग्रजी विषयातील उपयोगी पडणारा घटक म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपात एखादी गोष्ट लिहिणे। तर संक्षिप्त रूपात म्हणजे काय, तर आय एम हे आपण संभाषण करताना ज्या पद्धतीनं आय एम म्हणतो किंवा शीज म्हणतो, हिज म्हणतो, हे शब्द एक्सपांडेड फॉर्म मध्ये दिलेले असतात, ते आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहायचे आहे। हे लिहिताना समजा आय एम, तर आय हा लिहिला जातो आणि संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी एपॉस्ट्रोफी वापरतात। मग एम मधला ए लोप पावतो, म्हणजे तो नाहीसा होतो आणि फक्त एम लिहिला जातो। म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना काही अक्षर लोप पावतात आणि त्यापासून एक शब्द तयार होतो। समजा आय एम चा अशा पद्धतीने हा शब्द तयार झालाय। त्याच पद्धतीनं वी आर हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहिताना वी म्हणजे सुरुवातीचा जो शब्द आहे तो आहे तसाच राहतो आणि पुढच्या शब्दातील काही अक्षर नाहीशी होतात। त्याच्यामध्ये वी आर लिहिताना ए नाहीसा होतो आणि आर ई लिहिला जातो। त्यानंतर डिड नॉट हा शब्द लिहिताना डिड आहे तसाच राहतो आणि नॉट मधला ओ नाहीसा होतो आणि डिडंट हा शब्द तयार होतो। म्हणजे डिड नॉट हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये डिडंट लिहितात। आता नॉट लिहिताना प्रत्येक वेळी ओ निघून जातो आणि त्याच्या जागेवर एपॉस्ट्रोफी येतो। तसंच इजंट लिहिताना, इज नॉट लिहिताना इजंट होतं, म्हणजे इथला सुद्धा ओ निघून जातो। आर नॉट लिहिताना आरंट असा त्याचा उच्चार होतो किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो। आता हे तीन जे शब्द आहेत हे लिहिताना थोडंसं सावध राहायचं, कारण इथं विल नॉट लिहिताना त्याचा वोंट होतं। यामध्ये मात्र पहिल्या शब्दामध्ये सुद्धा बदल होतो। वरच्या शब्दामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या शब्दामध्ये काहीच बदल होत नाही, पण याच्यामध्ये पहिल्या शब्दामध्ये बदल होतो। त्यानंतर कॅन नॉट लिहिताना कांट होतं, म्हणजे इथला यन लोप पावतो आणि नॉटचं या पद्धतीने यन एपॉस्ट्रोफी टी राहतो। त्यानंतर शॅल नॉटचं पण शॅन्ट होतं। या ठिकाणी सुद्धा डबल एल निघून जातो आणि एस एच ए राहतो आणि नॉटचा एन एपॉस्ट्रोफी टी होतो। म्हणजे हे तीन शब्द मात्र परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला उपयोगाचे आहेत, याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे। त्याच पद्धतीने शी हॅज, शी हॅज थोडक्यात लिहिताना शी एपॉस्ट्रोफी एस म्हणजे सीज होतो। जसं शी हॅज आहे त्या पद्धतीनं देर इज लिहिताना सुद्धा त्याचा एपॉस्ट्रोफी एसच होतो, म्हणजे त्याचा रूपांतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये देअर्स असं होतं। शी इज म्हणजे हॅज आणि इज या दोघांनाही एपॉस्ट्रोफी एसच लिहिलं जातं, म्हणून या ठिकाणी शीज। आता नवीन आहे आय वुड, या ठिकाणी वुड हा शब्द लोप पावतो आणि त्याच्यातला फक्त आय आहे, एपॉस्ट्रोफी आहे आणि याच्यातला फक्त डीच राहतो। म्हणजे आय वुड असेल तर आय एपॉस्ट्रोफी डी एवढ्या संक्षिप्त रूपात ते होते। त्याच पद्धतीनं वी हॅड, वुड आणि हॅड ह्या दोघांची सारख्याच पद्धतीनं वी हॅडचं सुद्धा एपॉस्ट्रोफी डीच होतो। म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत, हे दोन्ही पण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना एपॉस्ट्रोफी एसच लिहावा लागतो। त्यानंतर दे हॅव, दे हॅव लिहिताना सुरुवातीला दे लिहायचा आणि हॅवचं एपॉस्ट्रोफी पीई अशा पद्धतीनं रूपांतर होतं। वी हॅव त्याच पद्धतीनं वी एपॉस्ट्रोफी पीई
आता आय विल हे लिहिताना सुद्धा आय अपॉस्ट्रॉफ आणि WI निघून जातो आणि फक्त डबल एल राहतो. त्याच पद्धतीनं ही विलचं सुद्धा याच पद्धतीनं लेखन केलं जातं. तर अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना आय एम असेल, त्यानंतर ही विल असेल, या सर्वांचे लेखन या पद्धतीनेच करायचं. याचा जास्तीत जास्त सराव करायचा आणि आपल्या होणाऱ्या चुका टाळायच्या आणि परीक्षेत चांगले मार्क पाडायचे. धन्यवाद.